बालभारतीमध्ये स्वागत आहे. आहा, काय तो जुन्या पुस्तकांचा वास, नाही का? आपल्या शाळेच्या बाकांवरच्या, त्या पाटी पेन्सिलच्या आणि शाईच्या पेनाच्या आठवणी ताज्या करणाऱ्या आपल्या हक्काच्या जागेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ओ रे वा, हे पान बघा. आठवलं का काही? मला खात्री आहे हे पान बघून आपल्या सगळ्यांच्या मनात आठवणींचा एक जुना खजिनाच उघडला गेला असेल. आपल्या 6वीचं मराठीचं पुस्तक आणि त्यातलीही आपली सगळ्यांची लाडकी कविता सागर. चला तर मग, आपण सगळे मिळून ह्या आठवणींच्या समुद्रात एक डुबकी मारूया. ही कविता आहे महान कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आपले कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांची. त्यांनी एका लहान मुलाच्या नजरेतून किती निरागसपणे समुद्राचं हे अद्भुत रूप आपल्यासमोर मांडलंय. एक काम करूया का? फक्त एका क्षणासाठी डोळे मिटा आणि आठवा तो वर्ग, सकाळची वेळ, खिडकीतून येणारा तो कोवळा प्रकाश आणि आपले बाई किंवा सर आपल्यासमोर उभे राहून ही कविता वाचतायत आणि त्यांचा तो आवाज संपूर्ण वर्गात घुमतोय. चला, तोच अनुभव पुन्हा एकदा घेऊया. आवडतो मज अफाट सागर, अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. फेस फुलांचे सफेद शिंपित वाटेवरती सडे, हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे. मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती, दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती. संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते, देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते. तुफान केव्हा भांडत येते, सागरही गरजतो. त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो. खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी, ढगाड गाला फुटते तेहा सोनेरी पालवी. प्रकाश दाता जातो जेव्हा जळा खालच्या घरी, नकळत माझे हात जुळवणी येती छातीवरी. वा, खरंच कवितेच्या प्रत्येक ओळीसोबत मन पुन्हा एकदा त्या शाळेच्या वर्गात जाऊन पोचलं. चला तर, आता आपण त्याच बाकांवर बसलो आहोत अशी कल्पना करूया आणि आठवूया की ही कविता तेव्हा आपल्याला कशी वाटायची. जरा आठवून बघा, जेव्हा बाई किंवा सर ही कविता शिकवायचे तेव्हा आपल्या मनात काय विचार यायचे, तो समुद्र, त्या लाटा, आपल्याला नेमकं कसं वाटायचं तेव्हा? हे चित्र आठवतंय का? बरोबर कवितेच्या सुरुवातीलाच असायचं. एक लहान मुलगा खडकावर बसून त्या विशाल समुद्राकडे बघतोय आणि मग पहिली ओळ यायची, आवडतो मज अफाट सागर. तो अफाट शब्द आणि हे चित्र दोन्ही मिळून आपल्या लहानशा डोक्यातल्या कल्पनेला सुद्धा समुद्राएवढं मोठं करून टाकायचे.
आणि मग पुढचा शब्द यायचा अथांग. बाई किंवा सर आपल्याला फळ्यावर लिहून त्याचा अर्थ सांगायचे, ज्याचा थांग लागत नाही असा, म्हणजे ज्याची खोली मोजता येत नाही. तेव्हा आपल्यासाठी समुद्र म्हणजे एक मोठं कोडच होतं आणि या एका शब्दाने ते कोडं अजूनच गूढ आणि रहस्यमयी वाटायचं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहितीये? कुसुमाग्रजांनी एकाच कवितेत समुद्राची 2 वेगवेगळी रूपं दाखवली. एकीकडे तो शांत, प्रेमळ समुद्र जो आपल्याला दूरच्या देशांची स्वप्न दाखवतो, आणि दुसरीकडे तोच समुद्र जो कधीतरी रागावतो, तुफान होऊन भांडायला येतो, गर्जना करतो. आणि तेव्हा आपण मात्र हुशारीने लांब थांबतो. किती गोड आहे ना ही लहान मुलाची समज. आणि मला खात्री आहे ही ओळ तर सगळ्यांच्याच लक्षात असेल. ढगांना सोनेरी पालवी फुटते. काय सुंदर, काय अप्रतिम कल्पना आहे. झाडाला जशी कोवळी पानं फुटतात तशी मावळत्या सूर्याच्या प्रकाशामुळे ढगांना सोन्याची पानं फुटली आहेत असं चित्र कवींनी आपल्या डोळ्यासमोर उभं केलंय. आणि ते खरंच उभं राहायचं. म्हणजे बघा, ही कविता म्हणजे खरं तर एका लहान मुलाच्या नजरेतून पाहिलेला निसर्गाचा एक चमत्कार आहे. त्याच्यासाठी समुद्र काय आहे तर वाऱ्यावर दंगा करायला एक मोठं मैदान, लाटा म्हणजे त्याचे नाचणारे दोस्त, सूर्यास्त म्हणजे एक जादूचं चित्र, आणि वादळ म्हणजे कुणीतरी रागावलेलं मोठं राक्षस. आणि शेवटी या सगळ्या प्रचंड शक्तीसमोर नकळतपणे हात जोडले जातात, एक आदर वागतो. खरंय, या कवितेने आपल्याला फक्त समुद्राची ओळख नाही करून दिली, तर ती आपल्या प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणींचा एक असा भाग बनलीय जो आपण कधीच विसरू शकत नाही. आणि खरं सांगू, आपल्या बालभारतीच्या प्रत्येक पानात अशाच कितीतरी गोड आठवणी लपलेल्या आहेत. मग तुम्हालाही आठवते का ही सागर कविता? तुमच्या बालभारतीच्या आठवणी, वर्गातले काही गमतीशीर किस्से असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच सोनेरी पालवी फुटलेल्या आठवणी पुन्हा जागवण्यासाठी बालभारती रिवाइंड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या पानावर.